सुपरफास्ट 100 साई भक्तांना शिर्डीत आता फ्री पार्किंग सुविधा मिळणार आहे। साईबाबा संस्थानने भव्य पार्किंगची व्यवस्था केली असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं। मंदिरात जाण्यासाठी भक्तांना मोफत बसची सुविधाही पुरवली जाणार आहे। शक्तीपीठ महामार्ग भूसंपादनाचा नवा आदेश पारित करण्यात आलाय। कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळला असून केवळ वर्धा ते सांगलीपर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली। भूसंपादनासाठी 20,787 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। म्हाडाच्या कोकण मंडळाची सदनिका आणि भूखंड विक्रीसाठी सोडत काढण्यात आली आहे। 5,285 सदनिका 77 भूखंड विक्रीसाठीची सोडत काढण्यात आली असून ऑनलाईन अर्जासाठी 12 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे। कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात जामीन मंजूर झाला असून 18 वर्षांनंतर अरुण गवळी तुरुंगाबाहेर येणार आहेत। नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात गोळे गावात विवाहित महिला आणि तिच्या प्रियकराची हत्या करण्यात आली होती। 25 ऑगस्टला ही घटना घडली होती आणि हत्येच्या दिवशी त्या दोघांची धिंड काढल्याचा व्हिडिओ समोर आला। गोळेगाव इथे विवाहित प्रियसीला भेटण्यासाठी प्रियकर आला होता। दोघांना सासऱ्यांनी पकडलं आणि त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी या दोघांना विहिरीत ढकलून देत हत्या केली होती। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घराबाहेर इनोव्हा कारने पेट घेतला। शॉर्ट सर्किटमुळे कारला आग लागल्याची माहिती आहे। आग लागली तेव्हा कारमध्ये चालकही होता, मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाही। नांदेड जिल्ह्यातील झालेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत आणि त्यामुळे अनेक पुलांवर पाणी आलं असून वाहतूक ठप्प झाली। नांदेड हैदराबाद महामार्गावरील वाका पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक मंदावली आहे। नांदेडच्या नायगाव तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। अनेक भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले। यावेळी काँग्रेस नेत्यांनी भर पावसात पूरग्रस्त भागाची पाहणी केली। नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कोलंबी इथल्या हळदार रोडवर अडकलेल्या शालेय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। नायगाव तालुक्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक भागात अतिवृष्टी झाली, त्यामुळे नदी नाल्यांना पूर आला। या पुरात हळदा कोलंबी मार्गावर स्कूल बस अडकली होती आणि या बसमध्ये 18 विद्यार्थी, एक शिक्षक आणि चालक होता। वाशिमसह कारंजा मानोरा तालुक्याला पावसाने झोडपलं। पावसामुळे कारंजा शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे शहरातील रस्ते जलमय झालेत, तर पिकांनाही मोठा फटका बसला। परभणी जिल्ह्यातील बनवस गाव परिसरात झालेल्या पावसामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले। दरम्यान नदीच्या प्रवाहातून वाहून जाणाऱ्या 30 वर्षीय युवकाला ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले। लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसला आणि त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले आणि ओढ्यांना पूर आलाय। चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ इथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। नांदेडच्या देगलूर तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आणि यामुळे सांगवी आणि उमरमधील 80 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। अतिवृष्टी झाल्यानं प्रशासनाने हा निर्णय घेतला। बीडच्या केज तालुक्यातील वरप गावातील अल्पभूधारक शेतकरी सतीश देशमुख यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे। गेल्या 2 वर्षांपासून सतीश देशमुख सातत्यानं आरक्षण लढ्यात सहभागी आहेत। बुधवारी आपल्या सहकाऱ्यांसोबत मनोज जरांगेंच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते मुंबईकडे रवाना झाले होते आणि या दरम्यान नारायणगाव इथे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचं निधन झालं। घरातील कर्ता पुरुष गेल्याने आता देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। सतीश देशमुख यांच्या पश्चात त्यांचा मुलगा, पत्नी आणि आई असा परिवार आहे। कापसाच्या शुल्कमुक्त आयातीला आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली। केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी कापसाच्या शुल्कमुक्त आयातीला 19 ऑगस्टपासून 31 सप्टेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीत आणखी 3 महिन्यांची वाढ करण्यात आली। ऋषी पंचमीच्या निमित्तानं नंदुरबारमधील तापी तीरावर महिलांनी मोठ्या प्रमाणात स्नानासाठी गर्दी केली होती। दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या क्षेत्रप्रकाशा इथे स्नान करून केदारेश्वराच्या दर्शनासाठी महिलांच्या रांगा दिसून आल्या। जळगावच्या वाघोड गावात दुर्गंधीयुक्त घाणीतून पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। तातडीनं दखल घेऊन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। बुलढाण्याच्या शेगावमध्ये गजानन महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक शेगावात दाखल झाले। दरम्यान भाविकांनी दर्शनासाठी लांब रांगा लावल्या।
गोंदियामध्ये गणेश उत्सवात डीजे वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. डीजे वाजवल्यास संपूर्ण साहित्य जप्त करून कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला. वाशिमच्या खिरडा गावातील शेतात विहिरीत सायाळ कोसळल्याची घटना घडली. यावेळी शेतकऱ्यांनी सायाळला सुखरूप बाहेर काढून जीवनदान दिलं. धुळे जिल्ह्यातील निमझरी शिवारात बिबट्या आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. तब्बल 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं. यानंतर पाहूयात मनोज जरांगेंच्या मताशी आम्ही सहमत असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलंय. आठवले साताऱ्यात बोलत होते. कुणबी नोंदी मिळालेल्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, मात्र सर्व मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं शक्य नसल्याचं आठवलेंनी म्हटलंय. आणि त्यांचा जो आग्रह आहे की ज्यांच्या कुणबी त्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत. पण सर्व मराठ्यांना ओबीसी म्हणणं हे थोडं शक्य होणार नाही आहे. आणि आमच्या केंद्राचे आणि आता जो इकॉनॉमिक विकर सेक्शनला आरक्षण दिलेलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील 10 दिवसांपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे, मात्र प्रशासनाकडून अद्याप या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली नाही. नंदुरबारच्या अक्कलकुवामध्ये महिलांनी चक्काजाम आंदोलन केलंय. कामगार कल्याण महामंडळाच्या भांडे संच वाटपात घोळ झाल्याचा आरोप करण्यात आलाय. संचाचा लाभ मिळत नसल्याचं म्हणत तातडीनं संच देण्याची मागणी जी करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज राज ठाकरेंच्या घरी जात गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. कालच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेलेले. 22 वर्षांनी उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी गेल्याचं आपण बघितलं. यावरून शिंदेंनी टोला लगावला. आम्ही दरवर्षी येतो, काही लोक नवीन दिसले असं शिंदे म्हणाले. जळगावमध्ये 1.5 दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आलाय. गणेश घाटावरील मेहरून तलावात गणरायाला निरोप देण्यात आला. दरम्यान गणेश भक्तांनी गणपती बाप्पा मोरयाच्या जोरदार घोषणा दिल्या. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये 1.5 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन पार पडलं आणि या विसर्जनादरम्यान खेडमधील जगबुडी नदीत 1 जण वाहून गेल्याची घटना घडली. 5 जण पाण्यात उतरले होते, त्यातील 3 बुडालेत आणि यातील 2 पोहत काठापर्यंत आले, मात्र एक तरुण अद्याप बेपत्ता. हे सर्व तरुण भोसले पाटीलवाडी इथल्या रहिवाशी. मुंबई गोवा महामार्गाच्या बांधकामाचा फटका गणपती विसर्जन घाटाला बसला. गणपती विसर्जनादरम्यान अपघात घडू नये यासाठी स्थानिक प्रशासनाने विसर्जन घाटात 1 बोट आणि 10 कर्मचारी तैनात केले. शहापूर तालुक्यातील मुसई गावात दवणे कुटुंबियांनी बाप्पासाठी पर्यावरणपूरक आरास केली. फुलांपासून आरास केलेल्या निसर्गरम्य मखरात स्वामी समर्थांची प्रतिकृती असलेल्या गणरायाची मूर्ती बसवण्यात आली. डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सोलापूरकर एकवटले. सोलापुरातील 7 रस्ता, रंगभवन, डफरीन चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि 4 हुतात्मा चौक मार्गावर विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी डॉल्बी डीजे विरोधात मानवी साखळी तयार केली. रत्नागिरीमध्ये जल्लोषात गणेश उत्सवाची सुरुवात झाली. गणेश भक्तांनी घरोघरी गणपती बसवत आकर्षक सजावट केलेली आहे. एका गणेश भक्ताने रत्नागिरीचे देवभैरी मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारली. शहापूरच्या टेंबा गावात गणेश उत्सवाला जल्लोषात सुरुवात झाली. यंदा गावातील एका नागरिकाने ऑपरेशन सिंदूरची थीम साकारली. दरम्यान देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये भास्कर जाधवांच्या बाप्पाचं प्रभाकर मोरेंनी दर्शन घेतले आणि यावेळी प्रभाकर मोरेंनी त्यांच्या गावाबद्दल विकासाची कामं करण्याची मागणी भास्कर जाधव यांच्याकडे केली. चंद्रपूर शहरात मोठ्या उत्साहात गणेश उत्सवाची सुरुवात झाली. चंद्रपूरमध्ये बोझावार परिवाराकडनं संगीताच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी भाविकांनी गाणं सादर केलं. दरम्यान मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती होती. मनोज जरांगेंशी आज कुठलीही चर्चा नाही. जरांगे पाटील मुंबईत आल्यानंतर चर्चा करणार असल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली. आरक्षणाबाबत कुणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं, तर कुणाचं आरक्षण काढून कुणाला देणार नसल्याचंही ते म्हणाले. लोकशाहीत सर्वांना आंदोलन करण्याचा अधिकार असल्याचं वक्तव्य फडणवीसांनी केलं, तर लोकशाहीच्या चौकटीबाहेर कुणीही जाऊ नये असा इशाराही फडणवीसांनी मराठा आंदोलनावरनं दिला.
मराठा समाजासाठी आमच्या काळात विविध योजना आणल्याचं फडणवीसांनी म्हटलंय, तर मराठा समाजाचे विविध प्रश्न सोडवणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. मनोज जरांगेंच्या मोर्चामुळे लोणावळ्यात वाहतूक कोंडीची शक्यता लक्षात घेता लोणावळा नगर परिषदेच्या वतीने सर्व शाळांना सुट्टी देण्याचे निर्देश जारी करण्यात आले. मराठा आंदोलक मनोज जरांगेंशी चर्चेला तयार असल्याचं वक्तव्य राधाकृष्ण विखे पाटलांनी केलंय, तर जरांगेंचा गैरसमज झाला असेल तर दूर करणार असल्याचंही विखे म्हणाले. दरम्यान त्यांनी शांततेच्या मार्गानं आंदोलनाचं कौतुकही केलं. मुंबईमध्ये गणेशोत्सव सुरू आहे. देश विदेशातून भाविक येतात, त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून मनोज जरांगेंनी एक दिवसीय आंदोलन करावं असा सल्ला पर्यटन मंत्री शंभूराज देसाईंनी दिला. जरांगेंनी नियमांचं पालन करावं असा सल्लाही त्यांनी दिला. शनिवारपासून नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघ उपोषण करणारे ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यास विरोध करण्यात आला. उपोषणातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येईल.